पण मी म्हणजे मलाही फार मोठा चेंज जाणवला तुमच्या तोंडावर सांगायला हरकत नाही की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. गुरुजी ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी सांगत होत्या त्यावेळेस त्या प्रत्येक गोष्टी हसून सांगायचा प्रयत्न की गोड कसं वाटेल, प्रत्येक गोष्ट हसून सांगा, प्रत्येक चेहऱ्यावर त्याचा हावभाव पॉझिटिव्ह होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही जर घरून तुमचं काही टेन्शन घेऊन आला असाल, विशेषतः टीचर लोकांना, आणि ते टेन्शन तुम्ही दरवाजातच ठेवून हे विद्यार्थी आपल्यामध्ये समरस कसे होते, प्रत्येक गोष्ट ते हसून बोलत होते. ते मार्क केलं तुमच्या टीचर मध्ये आणि गुरुजी मध्ये काही चेंज वाटला का? बरोबर, खरं सांग, वाटला. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. अजून एक सरांनी किंवा गुरुजी म्हणजे मला माहित नाही, जर आमच्या वेळेस असतं कदाचित आम्ही खूप पुढे गेलो. तुम्हाला सर्व ब्लॅकबोर्डवर व्हाईट बोर्डवर लिहून दिलं, तुम्हाला कंपल्शन केलं यू हॅव टू राईट, राईट. तुम्ही सर्वांनी लिहिलं, बरोबर. बऱ्याच जणांनी लिहिलं नाही, तुम्ही नाही, सर्व नाही. नेक्स्ट क्लास पासून सर जे काही शिकवतील ते तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. ते का लिहिणं गरजेचं आहे? क्लास संपल्यानंतर त्यांनी कुणी लिहिलं हे क्रॉस केलं, ज्याचं करेक्ट होतं त्यांनी नोटबुक दिली, पण नेक्स्ट टाइमला सर्वांची बोटं वरती पाहिजे. समजून घ्या, आपण कुठेही कमी पडता कामा नये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सरांनी स्टार्ट कसा केला आणि शेवट कसा केला याची रिव्हिजन घेतली, आणि हेच जीवनात घडणं गरजेचं आहे. हे महत्वाचं आहे. आपण दिवसभरात काय करतो, संध्याकाळी झोपताना, आता मी हे सांगणं गरजेचं नाही कारण तुम्ही सगळे गुरु आहात आमच्यासाठी, झोपताना किमान 5 मिनिटं झोपायच्या आधी मी सकाळपासून दिवसभरात काय केलं आणि त्यातलं चांगलं काय होतं आणि वाईट काय घडलं, बस एवढं केलं तरी आयुष्याचं समाधान.